सांगलीच्या राजकारणात ही सगळी रणधुमाळी सुरू असताना तिकडे अकोल्यामध्ये बच्चू कडूंनी भाजपला धक्का दिल्याचं समजतंय। बच्चूभाऊ एक शेतकरी नेते आहे आणि बच्चूभाऊला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टी हे शेतकऱ्याची पार्टी नाही। भारतीय जनता पार्टी मराठी माणसाची पार्टी नाही। भारतीय जनता पार्टी सतत शेतकऱ्यावर अन्याय करत आली आणि मराठी माणसावर अन्याय करत आली आणि त्या हिशोबानं बच्चूभाऊंनी वाटचाल केली। निश्चितपणे शेतकरी हिताचे निर्णय घेणाऱ्याच्या पाठीशी बच्चूभाऊ खंबीरपणे उभे राहतील आणि ह्या ठिकाणी अभयदादांना ते पाठिंबा देतील।